मी लहानपणापासूनच शिवमानवर केले होते, म्हणून जगभरात शिवाजी महाराज वंदनीय आहेत. असे संस्कार करणाऱ्या जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, माझे सर्व गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. मी वल्लभ रवी जोशी, इयत्ता 5वी. आजच्या भाषण स्पर्धेसाठी मी निवडलेला विषय आहे संस्काराने माणूस घडतो. मित्रांनो, संस्काराने माणूस घडतो ह्याचे आणखी एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साने गुरुजी म्हणजे श्याम यांचा लहानपणीचा एक किस्सा. एके दिवशी अंघोळ करून घरी येताना श्यामच्याच म्हणजे साने गुरुजींच्या पायाला धूळ लागली. साने गुरुजींना स्वच्छ राहायला खूप आवडायचे. त्यांच्या पायाला धूळ, माती असे काही लागलेले त्यांना मुळीच आवडत नव्हते. त्यांनी त्यांच्या आईला हट्ट केला की आई, तू तुझ्या पदरांनी माझ्या पायाचे धूळ पुस. त्याच्यावर त्यांची आई म्हणाली, बाळ, मनाला जशी धूळ लागू नये म्हणून जगतोस तशी मनाला देखील धूळ लागू नये म्हणून जग हो. असे संस्कार केल्यामुळे खरात एकची धर्म जगाला प्रेम पावे या कवितेतून श्याम जगभरात प्रेम अर्पित करत आहे. मित्रांनो, संस्काराने माणूस कसा घडतो हे जर आपल्याला कळायचे असेल तर तुम्हाला ही गोष्ट ऐकावी लागेल. एक राज्य होते. त्या राज्यात एक राजा होता. त्याला आपल्या राज्यातील सर्वोत्कृष्ट माणसाची निवड करायची होती. त्याने राज्यात घोषणा केली की उद्या राज्यातील सर्वोत्कृष्ट माणसाची निवड करणार आहे. मग काय, जो तो सर्वोत्कृष्ट माणूस बनण्यासाठी राजदरबाराकडे जाऊ लागला. राजदरबार जाण्याच्या वाटेत एका कडेला एक वृद्ध व्यक्ती मदतीची याचना करत होता. अनेक जण गेले, अनेक जण आले. अरे रे वाईट झालं असं म्हणून निघून गेले. हे सगळं दृश्य एक लहान मुलगा बघत होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या वृद्ध व्यक्तीला मदतीचा हात दिला. त्याला उचलले, राजदरबाराकडे घेऊन गेले. राजदरबारात सगळ्यांना आनंद वाटत होता की मीच राज्यातला सर्वोत्कृष्ट माणूस होणार, मीच राज्यातला सर्वोत्कृष्ट माणूस होणार अशी कुजबूज राज्यातील लोक करत होते. तेवढ्यात राजदरबारात तो मुलगा आणि ती वृद्ध व्यक्ती आले. सगळ्यांना आश्चर्य वाटले. अरे, हा म्हातारा माणूस इथे का आलाय? सगळ्यांना हसू आलं. तेवढ्यात त्या म्हाताऱ्या व्यक्तीने आपला पोशाख काढला, डोक्याचे खोटे केस काढले. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून त्या राज्याचा राजा होता. मित्रांनो, त्या राजाने त्या मुलाला राज्यातील सर्वोत्कृष्ट माणूस बनवायचा असल्यास त्याचं वय पाहिलं का? नाही. त्याच्या डिग्र्या पाहिलं का? नाही. त्याचे शिक्षण पाहिलं का? नाही. त्याचं कपाट, ट्रॉफ्या, मेडल, सर्टिफिकेट याने किती गच्च भरलंय हे पाहिलं का? नाही. राजाने पाहिले तर फक्त आणि फक्त त्याचे संस्कार. आणि मित्रांनो, तुम्हाला ऐकायला आनंद वाटेल की तो मुलगा उत्तम संस्कार हेच खरे शिक्षण हे बोध वाक्य असणाऱ्या म्हणजे आपल्या शाळेचा एक मुलगा होता. म्हणून मी जाता जाता म्हणतो, तेज स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्ष असे आधार. तेज स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्ष